सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी करणार आहे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू। गॅसवर कढई ठेवलेले आहे। कढई गरम झाले की तूप घालून घेणार आहे। तूप घातलेले आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे बघा। आणि चांगलं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। भाजत आलं की थोडं थोडं जरा तूप घालायचं आणि मंद आचेवर भाजायचं। चांगला असा कलर का नाही बदलत आलाय। अजून जरा थोडा वेळ भाजायचं। कोण साखरच करतं, कोण गुळाचं करतं, पण मी पौष्टिक असे गुळाचे करणार आहे। आणि डिंकसुद्धा घातला तरी चालतोय, जरा असं दाताखाली येतो, त्यामुळे चव वेगळी लागते। ते चांगलं भाजलंय। 1 वाटी पीठ घेतलंय मी, 1.5 वाटी गूळ घेतलेले आहे। गूळसुद्धा घालून घेते। या गुळाच्या टिकल्या काय असं आता बारीक होणार नाही। आता मिक्सरला फिरवून घेते मी जरा। थोडं थोडं घेऊन ना मिक्सरला फिरवून घेते। बघा असं झालंय। आता यात तूप घालून ना वळून घेते मी। बघा तूप घालून घेतले, आता वळून घेते लाडू। मस्त असं रवाळ पीठ झाले। मुलांना वगैरे मधल्या सुट्टीत द्यायला छान आहेत, पौष्टिक आहे आणि मैदा वगैरे नाही। हे बघा मस्त असे रवाळ दाणेदार लाडू, एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचं स्वयंपाक